नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल आणि शस्त्रे खरेदी केल्यामुळे भारतावर लावलेला अतिरिक्त 25% टॅरिफ आजपासून लागू होत आहे। यामुळे भारताच्या 36.9 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे। भारत आता सर्वाधिक यूएस टॅरिफ सहन करणाऱ्या देशांच्या यादीत ब्राझील सोबत सामील होणार आहे, जिथे 50% टॅरिफ आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवर लावलेल्या 50% उच्च टॅरिफमुळे 36 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्यांच्या भारतीय निर्यातीवर धोका निर्माण झालाय, कारण अमेरिका ही भारतीय वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे। हा टॅरिफ भारतावर 2 टप्प्यात लागू होतोय। पहिला 25% टॅरिफ जुलैमध्ये घोषित करण्यात आला होता। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अतिरिक्त 25% टॅरिफ ट्रम्प यांनी जाहीर केला। हा अतिरिक्त टॅरिफ दंड म्हणून लावला गेलाय आणि ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार भारताने रशियन तेल आणि शस्त्रे आयात करणे सुरू ठेवल्यामुळे हा टॅरिफ लावण्यात आलाय। टेक्सटाइल्स, डायमंड, ज्वेलरी, मशिनरी आणि उपकरणे, कृषी, प्रोसेस्ड फूड, हँडीक्राफ्ट, चमड्याच्या वस्तू, फर्निचर, धातू, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, कार्बनिक रसायन 2.7 अब्ज डॉलर, कोळंबी आणि इतर मासे या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे। काही क्षेत्रांना ट्रम्प यांच्या टॅरिफ मधून दिलासा मिळालाय, ज्यात फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रिकल्स आणि पेट्रोलियम उत्पादने यांचा समावेश आहे। हे क्षेत्र भारताच्या एकूण निर्यातीत 30% योगदान देतात आणि त्यावर कोणताही टॅरिफ नाहीये। भारताच्या बहुतेक निर्यातीवर आता 50% शुल्क लागू होईल, ज्यामुळे निर्यातदारांना अमेरिकेच्या बाजारात मोठ्या प्रमाणात अडचणी येतील। भारतात सुरत, नोएडा, विशाखापट्टणम, जोधपूर येथील उत्पादन केंद्रांवर यापूर्वीच ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसतोय। क्रिसिल रेटिंग्सने असा इशारा दिलाय की काही वस्तूंच्या निर्यात प्रमाणात 70% पर्यंत घट होऊ शकते आणि या आर्थिक वर्षात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 43% पर्यंत घटू शकते। भारताच्या निर्यातीत घट झाल्यामुळे व्हिएतनाम, बांगलादेश, चीन, तुर्की, इंडोनेशिया आणि मेक्सिको यांसारख्या स्पर्धात्मक देशांना फायदा होऊ शकतो, ज्यांच्यावर भारताच्या तुलनेत खूपच कमी टॅरिफ आहे। हे देश भारतामधून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करून अमेरिकेच्या बाजारात प्रवेश करू शकतात। अमेरिकेच्या टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकारने 25,000 कोटी रुपयांचे निर्यात संवर्धन मिशन सुरू केले आहे। 2 टप्प्यात घोषित केलेला अमेरिकेचा हा टॅरिफ भारताच्या जवळपास 2/3 वस्तू व्यापारांवर आहे, जो भारताचा सर्वात मोठा निर्यात बाजार आहे। यामुळे 12 प्रमुख क्षेत्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, असा इशारा क्रिसिल रेटिंग्सने दिलाय।